BN महान्यूज. दुर्दैवी, खेळता खेळता 18 महिन्यांचा चिमुरडा पाण्याच्या टाकीत पडला. मुंजवाड गावावर शोककळा. बागलाण, नाशिक. सटाणा तालुक्यातील मुंजवाड येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराच्या अंगणात खेळत असताना तोल जाऊन पाण्याच्या टाकीत पडल्याने 18 महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शौर्य सतीश सूर्यवंशी असे या चिमुरड्याचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण बागलाण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार मुंजवाड येथील रहिवासी सतीश धर्मा सूर्यवंशी यांचा मुलगा शौर्य वय 18 महिने हा शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. खेळता खेळता त्याचे लक्ष घराशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीकडे गेले. टाकीचे झाकण उघडे किंवा सैल असल्याने खेळण्याच्या नादात शौर्याचा अचानक तोल गेला आणि तो थेट टाकीतील पाण्यात पडला. शोधाशोध आणि दुर्दैवी अंत. काही वेळाने मुलगा अंगणात दिसत नसल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. घरच्यांनी आजूबाजूला आणि परिसरात सर्वत्र शौर्याचा शोध घेतला, मात्र तो कोठेही मिळून आला नाही. अखेर शंका आल्याने पाण्याच्या टाकीत तपासले असता शौर्य त्यामध्ये निश्चित पडलेला आढळला. कुटुंबियांनी तात्काळ त्याला बाहेर काढून उपचारासाठी सटाणा दामिन रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. अवघ्या 1.5 वर्षाच्या चिमुरड्याचा असा करुण अंत झाल्याने सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावावर शोककळा आणि प्रशासनाचे आवाहन. ही घटना पालकांसाठी एक धोक्याची घंटा ठरली आहे. अनेकदा घराबाहेर किंवा अंगणात असलेल्या पाण्याच्या टाक्या उघड्या असतात किंवा त्यावर साधी लाकडी फळी ठेवली जाते. 18 ते 24 महिन्यांची मुले अत्यंत जिज्ञासू असतात. त्यांना धोक्याची जाणीव नसते. त्यामुळे घरातील पाण्याच्या टाक्यांना नेहमी मजबूत लोखंडी झाकण आणि शक्य असल्यास कुलूप असावे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. BN महान्यूजकडून शौर्य यास भावपूर्ण श्रद्धांजली.